दिसत नाही का बाबूजींच्या वर ते कावळे कबूतर चिरकतायत? छत्री पकडून उभा राहिलो तर बापूजींना त्रास थोडा कमी होईल ना. छत्री द्या लवकर, छत्री. मग छत्रीवर घाण पडेल ना माझ्या. अरे मग छत्री धुवून टाक ना बाबा. कसला माणूस आहे, छत्रीच देत नाही बघा. ए सोडी, हा बघ छत्री देत नाही. काय वेडेपणा करतोय? माझं म्हणणं तरी ऐका. आता हे बघा, छत्री देण्यामध्ये काहीच अडचण नाहीये. मला म्हणायचं होतं की जेठालाल तू असं किती वेळ छत्री पकडून उभं राहशील ना. उलट चांगलं राहील की काकाजींना आपण साईडला करूया. बोलले बघा भाऊसाहेब, साईडला. अरे कसं साईडला करायचं बापूजींना? दिसतंय ना बापूजी चिकटलेत त्याच्यावर. मग आपल्या मर्जीने त्या दरवाजावर उभे नाही आहेत की त्यांना सांगावं की बापूजी वरून चिरकण्याचा पाऊस पडतोय, जरा बाजूला व्हा बरं. अरे काय बोलतोयस जेठ्या तू? मी दरवाजावर उभा असतो तर असा साईडला आलो असतो का? सरळ घरी नसतो का गेलो? मग अरे या डब्याला काही समजावू नकोस, त्याला काही कळत मिळत नाही. नाही, मी म्हणत होतो की दरवाजा सोबतच काकाजींना साईडला केलं असतं ना आपण. तुम्ही सांगाल का पोपटलालजी की असं कसं साईडला करू शकतो ते? ओ यारो, ओय काकाजींचे पाय दरवाजाला चिकटलेले आहेत. ओय दरवाजा जमिनीला थोडीच चिकटलेला आहे. दरवाजाला उचलून काकाजींसोबत तिकडे घेऊन जाऊया. पण सोडी भाऊ, अहो जर दरवाजा उचलायला गेलो तर दरवाजावर हात चिकटतील ना. एक आयडिया आहे की आपण ना दरवाजाच्या चारी बाजूला हँडल लावूया, म्हणजे उचलायला सोपं जाईल. हा हे बरं. हे बाबू चिपके हँडल लाव फटाफट. चला. हा कोण आहे? हाच आहे बाबू चिपके. हाच काम करत होता दरवाजाचं. थोडा वेळ चहा काय प्यायला गेला, इथे काकाजी त्याच्या तुझे वडील चिकटले. हा ठीक आहे, समजलं. ए चले बाबा, फटाफट फटाफट हँडल लाव. चल चल. चल चल चल. जरा हळू एकदम आरामात उचला. अरे काय करतो? खाली द्या, खाली द्या, खाली द्या. अरे काय करतो? अरे पोपटलाल, चल तू घरी जा, घरी जा तू. चल, काही जमत नाही तुला. अरे पडेन ना मी. एका मिनिटामध्ये मी 1 2 3 बोलील तेव्हा सगळ्यांनी एकत्र उचला. चला बाबूजी रेडी. सॉरी सॉरी, तुम्ही तर रेडीच आहात. 1 2 3 मोजतो आम्ही. 1 2 3. अरे काय करताय? अरे कुणीकडे जायचंय? अरे तिकडे तिकडे जाऊया, त्या स्विमिंग कडे गेटच्या इकडे ठेवूया आतमध्ये. चला चला. चला आरामात चला. एक मिनिट थांबा. अरे मला स्विमिंग कडे नाही जायचंय. का जेठ्या? मला तिकडे मला गुंगनामाल होईल. की होगी? गुंगणावर म्हणजे बाबूजींचा श्वास थांबेल. रंधा मारायचाय, आता आणतो. अरे बाबू चिपके, थांब बाबा थांब. सोडी, तुला सगळी गुजराती आजच शिकायची आहे का? अरे गुंगनामाल म्हणजे तिकडे त्यांना गुदमरायला होईल असं म्हणतायत ते. हो अच्छा. घुसमट तर होईल, पण दुसरी गोष्ट ही आहे की कोणी सेव्हिंग मधून बाहेर जात असेल आणि त्याचं लक्ष नसेल तर तो सुद्धा दरवाजाला चिटकून जाईल ना. मग चांगला आहे ना, काकाला कंपनी मिळेल. ए बाबू, काबूत राहा. इथे बाबूजींना त्रास होतोय आणि तू मस्करी करतोय. एक मिनिट, हात सोड माझा, हात सोड. एक मिनिट, इकडे ओ काका, ओ खाली वाका, हात पकडा नाहीतर पडाल खाली. कंपनीवाला. एक काम करूया, तिकडे नोटीस बोर्ड कडे घेऊन जाऊया, तिकडे शेड पण आहे.
तर काकाजींवर काही पडणारही नाही आणि त्यांना ऊनही लागणार नाही. हा चला ए हळू रे, हळू 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 सांभाळून हळू. तुम्ही तिकडे जा त्या बाजूला. अरे जा जा हळू, मी तुम्हाला पकडलंय, काळजी करू नका. हा हे बघा. हळू हळू या, हळू हळू या. जास्त घाई करू नका. हळू 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 सांभाळून सांभाळून सांभाळून. हो थांबा. हो बघा खाली बरोबर शेड खाली आले पाहिजेत. हा शेडच्या खाली या, शेडच्या खाली. ठेवा ठेवा. आरामात हळू ठेवा. आरामात हळू 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 आरामात ठेवा. सावकाश. ठेवा ठेवा. अरे उचला उचला काय झालं? अरे काय उचला? उचला. अरे माझा पाय दबलाय रे. अरे मी कधीपासून सांगतोय घरी जा ना भाऊ. अरे असं कसं जाऊ शकतो? काकाजींना अशा अवस्थेत सोडून मी कसं जाऊ शकतो? जोपर्यंत काकाजी उपटले जात नाही तोपर्यंत मी चिपकून राहणार. उपटले जात नाहीत म्हणजे तुला काय म्हणायचंय काय? म्हणजे जोपर्यंत काकाजींचे पाय काढले जात नाही तोपर्यंत मी इथे उभं राहणार. हे उभा राहा बाबा, उभा राहा. अरे जेठ्या, या पायांवर काहीतरी उपाय कर बाबा लवकर. उपाय या शब्दात पाय आहे, पण या पायाचा काही उपाय नाही. बोलले विनोद महाराज. सॉरी. हाती भाऊ आले. बोली बाळा, अरे तू तर सांगितलं होतं की काहीतरी मेडिकल इमर्जन्सी आहे म्हणून, पण इकडे तर काहीतरी वेगळीच परिस्थिती आहे. सगळे तर टाळ्या वाजवतात. नाही नाही पप्पा, तुम्हाला बघून सगळेच खुश झालेले आहेत म्हणून टाळ्या वाजवतायत. मी आल्याच्या आनंदामध्ये असं केलंय तरी काय मी? नाही तुम्ही काही केलं नाहीये, आता तुम्ही करणार आहात म्हणून. हो. कोमल, अगं हे सगळं काय बोलतात मला काहीच समजत नाहीये का? माहित नाही. बेबी प्लीज डॉक्टरांच्या हँडरायटिंग सारखं बोलू नकोस. सरळ सरळ सांग काय मेडिकल इमर्जन्सी आहे. अरे पप्पा, तुम्हाला सांगितलं होतं ना, आजोबांचे पाय दरवाजावर चिकटले. हो. हे बघ, हे बघ. तू मला सांगितलं तर होतच बाळा, पण मी आल्याबरोबरच सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या त्यामुळे मी थोडं कन्फ्युज झालो रे. अरे आता तर माहिती झालं ना हातेडा. अरे जरा बघ, काहीतरी कर ह्याचं. मी चिकटून गेलोय. नक्की नक्की थांब. काकाजी, अहो पण तुम्ही या दरवाजावर चिकटला तरी कसे? गम लागला होता, क्रिकेट खेळत होतो, कॅच पकडायला गेलो आणि चिकटले. काहीच लक्षात येत नाहीये माझ्या. हा नेहमी अर्धवटच सांगतो. मी पूर्ण गोष्ट सांगतो. मी सुरुवातीपासून सांगतो. झालं काय? आलाय आता बाबू चिपके, काम करेल एकदम हटके. सगळ्या दरवाजावर गम तर लागला, आता एक चहा मिळाला तर मजाच येईल. कॅच 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 आजोबा. हे असं सगळं झालंय हाती भाऊ.